ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धीच्या वतीने लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 या इंग्रजी पुस्तिकेचे मराठी भाषेत अनुवादन करण्यात आले आहे। या पुस्तिकेचे प्रकाशन राळेगणसिद्धी येथे स्वतः अण्णा हजारे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 2 जुलै 2022 रोजी करण्यात आले। यावेळी न्यासचे विश्वस्त ॲडव्होकेट अजित देशमुख, पुणे संघटक शिवाजी खेडकर, सातारा संघटक संदीप जगताप, परभणी संघटक डॉ लक्ष्मण जाधव, जालना संघटक शिवशंकर गायकवाड, वाशिम संघटक अविनाश पासरकर, लातूर संघटक हनीफ शेख तसेच राज्यभरातून आलेले मोजके कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणखी काय म्हणाले याबाबतचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। अडीच वर्षात कायदा पुरा झाला, ड्रॉप पुरा झाला। आता तो ड्रॉप तुम्हाला विधानसभेत आणायचा नाही आला तर मग तुमची आता तुमची जबाबदारी आहे ना। तर नाही आलं तर तिकडली जबाबदारी मी पार पडली तर राज्याची जबाबदारी आपल्या तुम्ही बसलेले कार्यकर्ते किंवा तुमच्या तालुक्यातले कार्यकर्ते किंवा जिल्ह्यातले कार्यकर्ते त्यांनी आता पत्र लिहायला पाहिजे केंद्राला। तुम्ही हा लोकपालाचा कायदा केलाय, आमच्या राज्यात हे अधिकारी सुद्धा आहेत, आम्हाला न्याय मिळवायचा आहे का आम्ही दिल्लीला जायचं का? तुमचं काम आहे ना त्या कायद्याचं कार्यालय राज्यात करणं। आज वर्ष किती झाले? 11 वर्ष होऊन गेले। अजूनही राज्यात यांचे कायदे नाहीत। म्हणजे राज्यातल्या लोकांना एखादा न्याय मिळवायचा म्हटलं तर त्याने दिल्लीला जायचं। याची सुरुवात झाली ती दिल्लीमध्ये झाली आणि आपल्या गुजरातचे पंतप्रधान होते आणि पहिलं बिल आणलं मोरारजीभाई देसाई, लोकपाल। एवढा क्रांतिकारक कायदा तुम्ही वाचून पाहिलं नाही। बिल आणली लोकपाल लोकायुक्त, त्याचा 2 भाग केले होते, केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त, म्हणून त्याचा लोकपाल लोकायुक्त कायदा 8 बार बिल आले पण हे पास झाले नाही। माझी विनंती आहे तुम्हाला जाता जाता हे 8 बिल जे आली वेळोवेळी हे नेटला आपण वेबसाईट ओपन केली, त्याची माहिती घ्या तुम्ही, तर त्याचं लिंक तुम्ही गेल्यानंतर चेक करा, तुमच्या लक्षात येईल कसा कायदा करायला सुरुवात झाली। आणि मग शेवटी 8 वेळेला हे बिल आलं, पास झालं नाही। म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या काळात सुद्धा नाही, कारण तो कायदा नको कोणाला नकोच होता। संसदेत बसलेले लोक त्यांना हा कायदा नको होता, कारण 1966 ते 2011 पर्यंत 8 वेळेला बिल आले, पास झालं नाही। आणि मग आपलं आंदोलन 2011ला सुरू झालं। जी संसद हा कायदा करायला तयार नव्हती, म्हणजे प्रत्येक संसद तिने हा कायदा करायला इन्कार केला, बिल पास केले नाही। पण हा कायदा जनशक्तीच्या दबावामुळं संसदेला सुद्धा पास करावं लागलं। तुम्ही किती लोकांनी पाहिलं मला माहिती,
एवढंच नाही तर हा ज्यावेळेला कायदा झाला आणि पहिली संसद बसली चर्चेला, ती संसद उभी राहून त्या कार्यकर्त्यांना सलाम केला. संसदेने सलाम केला. ही संसद आजपर्यंत करत नव्हती. महाराष्ट्रामध्ये हा जो लोक आयुक्त आहे, आम्ही करायला तयार आहे. तुम्ही उपोषण सोडा असं मला लेखी आश्वासन दिलं देवेंद्रचं. आणि मग दुसरं सरकार आलं, त्रिपुटा सरकार. आता ते त्रिपुटा आल्यावर कोणी करायला तयार नाही. आंदोलन चालू राहिले आणि ज्यावेळेला पुन्हा आंदोलन केलं त्यावेळेला या त्रिपुटा सरकारमधला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा लेखी आश्वासन दिले की आम्ही करायला तयार. आता त्याच्यात काय झालंय की हा कायदा ते सरकार पलटलं नको मला धोका होईल. लोकपालासाठी आणि तिथून मग दिल्लीच्या आंदोलनाला सुरुवात. मग ज्यावेळेला आंदोलनाला सुरुवात झाली ते नको म्हटलं ना, मग त्यांना मी इशारा दिला की आता आमच्या समोर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मग हे आमची टीम होती सगळी, अरविंद केजरीवाल वगैरे हे सगळे, किरण बेदी हे आमच्या टीम होते. मग ते आंदोलन सुरू झालं. सुरू झाल्यानंतर जनता जागी झाली आणि महाराष्ट्र सोडून देश ज्यावेळेला जागा झाला त्यावेळेला त्या सरकारचं डोकं झालं आणि मग तातडीची संसद बोलवली. त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडं हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आपल्याकडे शिल्लक आहे रेकॉर्ड. आणि संसदेमध्ये या सगळ्या चर्चा झाल्या आणि संसदेमध्ये एक मताने लोकपाल हा कायदा मंजूर झाला. एक मत. आणि केंद्राचे जे शासकीय अधिकारी ज्या ज्या ठिकाणी काम करतात, मग देशात कुठे असतील ते, त्यांच्यासाठी तो कायदा आहे. किती लोकांना माहिती आहे की हा कायदा झाला, कारवाई होत नव्हती, पुन्हा पुन्हा आपले आंदोलन झाले. नरेंद्र मोदी हे करायला तयार नव्हतं आणि त्यावेळेला अनेक आंदोलनं झाली. मग तो कायदा झाला. आता हा जो कायदा झाला लोकपालाचा, पुढेच आता सगळे आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत. राज्यात तर केंद्राचे कर्मचारी फार कमी आहेत. मग आम्ही कसं आहे, आता तुमचं काम एक आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकपाल झालेला आहे, शासकीय केंद्रीय कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात, आता तुमचं एक काम आहे, या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही पत्र लिहायला पाहिजे. पुन्हा नरेंद्र मोदी केंद्र
तुम्ही लोकपालाचा कायदा केला, लोकपालाचं कार्यालय सुद्धा काढलं. कुठं काढलं कार्यालय? पंचतारांकित हॉटेल, दिल्ली. ज्या ठिकाणी सामान्य माणूस जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी कार्यालय काढलं केंद्र सरकारने. जे समस्या केलेली आहे डॉक्टरी कमिटी, ते त्यांनी केलेलं असल्यामुळं आता आपल्याला काही दिक्कत पडणार नाही. कारण ड्राफ्टिंग कमिटी तेव्हा काय करणार नाही. आता फक्त हे मंत्रिमंडळ वगैरे सगळं व्यवस्थित झालं की 8-10 दिवसाच्या आतमध्ये आता पुन्हा एक मीटिंग, ड्राफ्टिंग कमिटी झाली ना, आता कायदा लोकपाल, हा कायद्याची बैठक आता होईल.